नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचं नाव द्या. भूमिपुत्रांनी सरकारकडे मागणी केली आहे आणि या संदर्भात मोर्चा देखील आता सुरू होतोय. याकरता परवानगी नाकारली असली तरी मोर्चा काढण्यावर ठाम असल्याचं आंदोलकांचं म्हणणं आहे. नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून उपोषण करण्यात येत आहे. आता तर पनवेल पासून भूमिपुत्र हे विधान भवनकडे निघालेले आहेत. पायी मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. मात्र सर्वात महत्त्वाचं म्हणजे या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारलेली आहे. आपल्या सोबत बाळाराम पाटील सर आहेत. सर, कसं आंदोलन करताय? परवानगी देखील नाकारलेली आहे, कसं बघताय? रश्मिता पोपेटा यांनी उपोषण चालू केल्यानंतर त्या ठिकाणी तिची प्रकृती खालावल्यानंतर आम्ही मंडळींनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आणि तो निर्णय घेत असतानाच आम्ही जाहीर केलेलं होतं. पोलिसांनी परवानगी दिली तरी आणि नाही दिली तरी हे आंदोलन होईल आणि आम्ही आमच्या पद्धतीनं जो आंदोलनाचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे त्या दिशेनं जाणार हे जाहीर केलेलं होतं. पण अधिवेशन चालू असतानाच आंदोलनं होतात, मोर्चे होतात आणि तेव्हा दाद मागितली जाते, हे तर सत्य आहे. तर त्याच्यामुळे पोलिसांनी असं दबावतंत्र वापरू नये हे तर स्पष्ट सांगतो. आणि त्यांना काही शासनाचा दबाव असेल तर त्याने आम्हाला दाखवावं ना, तसं परिपत्रक असं त्याने आम्हाला दाखवावं. आज बाळारामदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही, कारण आपण पाहिलं असं रश्मिताताईंनी जे आंदोलन केलं त्या आंदोलनातून पुन्हा लोकांमध्ये एक जागृती झाली आणि म्हणून बाळारामदादांनी प्रस्ताव ठेवला की आपण विधान भवनावर जाऊया. अधिवेशन चालू आहे आणि अधिवेशनच्या काळात विधान भवनावर मोर्चे आंदोलन नेण्यास परवानगी असतोच, असं कुठंच नाही त्या परवानगी नसतो. असं असताना पण पोलीस प्रशासन जे करत आहे ते चुकीचं करत आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.